नमस्कार मंडळी, फडतूस व्लॉगची फडतूस सुरुवात. सो तुम्ही मला खूप 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 सांगत आहात की तुझा महल दाखव, तुझा झोपडा वजा महल दाखव. पण आता सध्या ते काम चालू आहे, तर काही गोष्टी बाकी आहेत. त्या झाल्या की मी तुम्हाला दाखवणारच आहे. थोडा धीर धरा. प्रत्येक गोष्टीसाठी चांगलं बघायचं असेल तर थोडा धीर धरावाच लागतो आणि तुमची लायकी पण लागते. तुम्ही चांगलं काही बघण्याच्या लायकीचेच नाही आहात, त्याच्यामुळे तुम्हाला मी काही चांगलं दाखवतच नाही. तर एवढा वेट करून पण तुम्हाला भंगारच बघायला मिळणार आहे. तुमचा खूप मोठा तोत्या काटणार आहे. याची तयारी तुम्ही ठेवा. बाकी तुम्हाला गॉसिप गर्ल सांगेल. जोरात लागले मला. दरवाजा पण आवाज करत नाही आहे. दरवाजा खूप 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 थकला आहे. नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. आणि काय बोलू, म्हणजे आज मला तिचा व्हिडिओ बघून अक्षरशः मनामध्ये इतकं, म्हणजे मला असं वाटतं ह्या बायका असं कसं असू शकतात. आणि मुळात तर ह्याच्यात सगळ्यात कारणीभूत त्यांचे ते अंडे आहेत, सडके अंडे आहेत. अक्षरशः त्यांना फाट्यावर मारतात. अक्षरशः म्हणजे लिटरली त्यांची काहीच ठेवलेली नाही आहे. त्यांना मुळात काही इज्जत आणि कुठले, मला वाटत नाही की काही घरंदाज कुठे आहेत किंवा काही त्यांच्या खानदानाचं काही कुटुंबाचं काही त्यांची अवकात आहे असं अजिबातच वाटत नाही. कारण इतकं कसं काय कोण पडीक असू शकतं, इतकं कसं थुकलेलं चाटत असतात. अक्षरशः म्हणजे नुसते असे भीक मागत असतात, भिकाऱ्याला लाज आणतील इतके नेक्स्ट लेवलचे आहेत हे अंडे. म्हणजे आज तुम्ही ह्या बोंबड्याचं बघा. सकाळी तर मला बोंबड्याचं बघून एकदम आश्चर्य वाटलं की काय त्या व्हिडिओला काही अर्थच नव्हता. काल आलीच नाही, गायब होती. मग त्याच्यानंतर आज व्हिडिओ टाकला, मग त्याच्यामध्ये तेच रिपीट बोलत होती. तो माणूस गेला अर्धवट काम सोडून. मग मला खूप राग आला, मग मी चिडली. मग मला खूप असं हे झालेलं, त्याने आधीच सांगायला पाहिजे होतं. मग एवढंच राहिलेलं, आज ते काम झालं असतं तर उद्या सगळं पूर्ण झालं असतं आणि मग मला हे डेकोरेशन करायला मिळालं असतं. असं झालं असतं, तसं झालं असतं. मग परत कुठेतरी बाहेर जाऊन आली आणि परत मग म्हण्यार मी यांना हे सांगत होते की बघा ना कसं झालं. आता जर झालं असतं तर मग बरोबर झालं असतं आणि मग ते आज काम झालं असतं ना, पण त्याने असं केलं आणि मग तो गेला. आणि मी त्यांना तेच सांगत होते की त्याने सांगितलं पण नाही. आणि आम्ही फोन केला तेव्हा तो म्हणाला की आता मी परवा येणार. आता मग अजून 2 दिवस वाट बघायला. परत ते सगळं म्हण्यारला कोणास म्हणाले मध्ये परत रिपीट केलं त्या बाईने. आणि इतकं तंगवत ठेवलंय जसं की मी लास्ट पॉडकास्टमध्ये पण हिच्यावरच्या म्हणाले होते की त्या घराचा होम टूरचा आणि त्या काही तिचा तो सो कॉल्ड वरांदा त्याचा काहीही संबंध नाही. इट्स अ एक्सटर्नल पार्ट ऑफ द हाऊस ऑर इट्स अ ॲडिशन. ते काही मेन होम टूरच्या अंडर येत नाही. ते तुम्ही एक्स्ट्रा करून घेतलेलं आहे ना. मग हे आम्ही एक्स्ट्रा हे करून घेतलं. ॲक्च्युअल घर असं होतं हे तर ती दाखवूच शकली असती. त्याचं म्हणजे काही सेन्सच बनत नाही आहे त्या गोष्टीचा. आणि त्याच्यामध्ये पण ती इतकं तंगवते. ऑलरेडी 5 व्हिडिओ येऊन गेले त्या वरांदावर, बकवासवर. त्याच्यामध्ये कपडे सुकत घालते, कपडे वाळत घालते. आता तिथे स्टँड ठेवलं आहे तिने की ते भिजतात सारखे, तर मग मी आता तिथे ठेवून दिलं आहे. म्हणजे लायकी हे असतं. म्हणजे कितीही सोन्याने मढवलं किंवा किती लायकी शून्य माणसाला एखादी गोष्ट मिळाली ना, पण जर त्याची लायकीच नसेल तर तो त्याची माती करतो. तसं आहे. तसं या बोंबाडच्या बाबतीत, काय अखंड DBSच्या बाबतीत तसंच आहे. आता बघा ना, एवढं सगळं मी सजवणार, मी हे करणार, मी त्याच्यासाठी टंगून ठेवली, होम टूर टंगून ठेवली ने, आणि आता त्याच्यातच कपडे वाळत घालते. ही ह्या बाईची लेवल आहे. शेवटी वडापाव मम्मीची मुलगी, ते पण लपवून ठेवलेलं. जसं काय वडापावने काय भलतंच कसला धंदा करत होता हिचा पप्पा. म्हणजे इतकी हिला लाज वाटते. अरे खरं तर तू लाज आणली आहेस अख्ख्या खानदानाला, अख्ख्या कुटुंबाला. त्यांनी कुठे तोंड दाखवायचं? त्यांना कुठेच जागा ठेवली नाहीस तू की बाबा ही आमची मुलगी आहे म्हणून सांगायला, ही आमची सून आहे. काही कुठलंही नातं, तुझ्याशी त्यांची ओळख सांगायला त्यांना लाज वाटत असेल. असली कामं केलीस, असं तुला बाहेर काढली तिथे, परत तुला जागा नाही पाय ठेवायला, तुझी आई पण तुला बघायला येत नाही. ही लेवल तुझी. आणि काय मोठ्या मोठ्या गोष्टी करते. आणि किती खाणार आहेस ग, किती खाणार आहे? माणसाला किती हाव असावी. आणि ह्या असल्या भिकारीचं तुम्हाला घर बघायचंय? काय बघायचंय? कशाला धन करून देता तिची? लिटरली म्हणजे किती किस पाडायचा गोष्टीचा.
काहीतरी लिमिट असतं. 4 दिवस झाले नुसतं ह्याच्यामुळे म्हणजे एकतर ते कारणच म्हणजे मला बघितलं तेच डोक्यात तिडीक गेली जेव्हा हिने कारण सांगितलं का होम टूर देत नाही आहे. का तर ते खटारा तो वरांडा बनवायचा आहे हिचा आणि तो आता बनत नाही आहे, तर त्याच्यामध्ये आता 4 दिवस काढते. तो झाला तरीही दाखवणार नाही आहे. मग आता मी त्याला सजवणार, मग त्याच्यासाठी वस्तू आणायला जाणार, मग त्या वस्तूमध्ये काय ना काहीतरी फॉल्ट निघणार, मग परत ते रिटर्न करणार, मग ते नीट झाल्याशिवाय मी तुम्हाला नाही दाखवणार आणि इव्हेंच्युअली तो वरांडा पण नाही प्रॉपर दाखवणार तुम्हाला आणि घर तर त्याहूनही नाही. आणि तो मण्यार तिकडेच वी 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 करत असतो. म्हणजे पहिलेच्या घरात पण वरती त्यांचं ऑफिस रूम आहे आणि इकडे त्यांचं इथे ते काम करतात, पण तिथे कधीच बसायचं नाही. तिथे हॉलमध्येच तडमडत असायचा आणि आता पण तसाच. आज त्याचा आवाज येत होता मागून, काहीतरी कोणाशी तरी बोलत होता, कामाचंच काहीतरी बोलणं चाललेलं त्याचं, पण तो तिथेच बसलेला. म्हणजे मला आता राहून राहून असं वाटतंय की खरंच ते अख्खं घर त्यांनी घेतलंय की खालचा फ्लोअर घेतलाय आणि वरचं भाड्याने दिले की काय केलंय, की काय एअरबीएनबी वगैरे काय करतात. खरंच यार, म्हणजे खरं इतकं जर कोणाला असलं असतं ना, इतकी कसली म्हणजे तुम्हाला कमी आहे, की इतकं कसलं काय छापायचं आहे, की कसलं टार्गेट आहे, की इतकी कसली भीक लागली आहे, की आपल्याच लोकांबरोबर जे आपल्याला कमवून देतात, जे आपले सर्व आहेत, त्यांनाच तुम्ही वेड्यात काढता. त्यांना अक्षरशः म्हणजे तुमच्याकडे असं काहीतरी म्हणजे आमच्या पदरात टाका म्हणून अक्षरशः त्यांना तुमच्याकडे सतत विनवण्या कराव्या लागतात. कसं तुम्हाला मनाला तरी कसं पटतं? मला जर एखाद्याने असं ना 2-3दा पण असं सांगितलं ना, मला कुठेतरी ते विचार करायला मी भाग पडते की बाबा नाही, ह्या गोष्टीवर आपण बोललो पाहिजे. जर आपल्याला कोणतरी सांगताय, आपलेच लोक आहेत. किती वेळा त्याच्यामध्ये माझं डिसिजन पण चुकतात. किती वेळा मला असं वाटतं की मी नाही ऐकायला पाहिजे होतं, पण कुठेतरी कधी मनात असं येतं. पण इतका नीचपणा, इतकं म्हणजे तुम्ही इतका मोठ्या बाता करता, इतकं सांगता की आमच्याकडे असं आहे आणि आम्ही तसे आहे आणि आमचे तगडक आहे आणि आम्हाला कसलीच काय कमी नाही, आम्ही खूप अचीव केलं आहे, आमचं असं तसं. मग तुम्ही हे असे भिकारपणाचे चाळे का करता असं? आणि खरंच ह्या अंड्यांना कधी जाग येणार आहे? कधी काय झालं म्हणजे त्यांना कळणार आहे? इतकं तुम्ही तिला सांगताय, घरासारखी गोष्ट आहे यार, सगळं रेडी आहे. तिने कधीच तुम्हाला ते दाखवायला पाहिजे होतं. तिला ते इकडे तिकडे फोन करून तिकडे बकवास तोत्याप्पा करायला वेळ आहे. आज ती बोचूमॉन सांगत होती, बोंबडी आठवणीने फोन करते आणि वेळात वेळ काढून फोन करते आणि फोन करून तिकडे सांगत असते सगळं. तिकडे पण तेच तोत्याप्पा सांगत असते की असं सोपं नाही राहा तिकडे, असं खूप हे करावं लागतं आणि खूप कामं आहेत आणि सगळं आपल्यालाच करावं लागतं. लोकांना असं वाटतं, पण हे खरंच सोपं नाही आहे. कसली फ्रेंडशिप आणि कसलं काय सगळे हे जे आहेत ना, या जी चांडाळ चौकडी भेटली होती, ही चौकडी आहे ना लोकांना मिळून ठगवायचं काम करते. कसं फसवायचं, आयडियाज एक्सचेंज करतात. नाहीतर मग गॉसिप गर्लला कसं ट्रॅप करायचं, हे सगळं यांचं. अरे अपने बाप को ना नहीं सिखाते, समझी ना? क्या नहीं वो पता है ना? हाँ, तो मत सिखाओ, ज़्यादा नाटक मत करो, अपनी औकात में रहो. लायकीत राहायचं लायकीत. इतके किडे करतात, काय सांगू मंडळी तुम्हाला. मला कोलॅबची वगैरे अशी काहीतरी थुकरट मेल वगैरे पाठवत असतात. म्हणजे ह्यांना असं वाटतं की बिलॅबमधनं असं हिला लालच देऊ आणि मग ही फसेल त्याच्यामध्ये. अरे तुमच्यासारखे ना किती आले आणि किती गेले, फाट्यावर मारले मी. चल निकल ऑडियन. त्या मावसाडकडे चोंबडेपणा करतात. त्या मावसाडने आज त्यांचीच उतरवली चांगली. अरे हे काय तुमचे काय कोणाचे सगळे नाही आहे, जे आपल्या आईबापाचे स्वतःचे नाही होऊ शकले, ज्यांना स्वतःला माहिती नाही आहे, स्वतःचा आतापता नाही आहे, स्वतःचं अस्तित्व नाही आहे, त्यांची चाटुकारिता करता तुम्ही. ते तुम्हाला काहीतरी बक्षीस देणार किंवा तुमची वाह करणार, ते तर सोडूनच द्या, विचार पण नका करू. ते तर करणारच नाहीत कधी उभ्या आयुष्यात. पण तुमची चांगलीच काढायचं मात्र चांगलं काम करतील. काय ठेवली इज्जत तुमची? म्हणजे अक्षरशः. आणि तेवढं कमी पडतं म्हणून इकडे येतात खायला, इथे कॉमेंट करत बसतात. आणि तीच भाषा की ह्याचा खाते त्याचा खाते. अरे माझा खायला तुम्ही येता रोज. आम्ही जातो का त्यांच्या इथे कॉमेंट सेक्शनमध्ये? नाही, आम्हाला काही गरजच नाही. आम्ही असल्या फालतू लोकांकडे थुकत पण नाही. त्यांना मीच काफी आहे. त्यांना सरळ करायला ना मी एकटीच काफी आहे.
तुम्ही किती येतात, किती जणांचा खाऊन खाऊन येतात, तो कमी पडतो म्हणून माझा इथे खायला येतात. पण माझं ऑलरेडी तुमच्या ताया खाऊन गेलेल्या असतात. सकाळ सकाळ आपलं येतात तोंड उचकटून आणि पोटभर खाऊन जातात. मग तो संपतो. तुम्हाला द्यायला माझ्याकडे काय नाही. तुमच्या ताईकडे आहे का बघा, तिला काय टराटरा आणि फराफरा होत असेल ना तर तोंड उघडून बसा, डायरेक्ट तोंडात करेल तुमच्या. हीच लायकी आहे तुमच्याशी ह्याच भाषेत बोललं पाहिजे. नालायक कुठचे उच्छाद मांडलाय. ही बोंबडी, हिची मुलगी पहिल्यांदा गेली ट्रिपला आणि ट्रिपवरून आली तर एखाद्या आईचा जीव कासावीस झाला असता. विचारलं असतं आल्याला आपण काय म्हणतो, एखादं आपलं मूल पहिल्यांदा जाऊ दे नाहीतर चौथ्यांदा जाऊ दे, किती वेळ कधीही जाऊ दे, पण आपण आपलं मूल आपल्याला 4 दिवसांनंतर दिसल्यावर आपण काय म्हणतो, बाळा कसं आहे, कसं झालं, छान मज्जा केली का तू, कसं झाली तुझी ट्रिप, सगळं व्यवस्थित आहे ना. आणि असं आपण चाचपडून बघतो, असं मस्त आपलं त्या आपल्या बाळाला आपण कुशीत घेतो, मिठी मारतो. काय टॅन झाली तू वेला, टॅन झाली, कसली म्हणजे रंगभेदी आहे ही. इतकं हे करते जसं काय स्वतःवर मोठा उजेडच पडलाय. ते फिल्टर आहेत म्हणून आहात तुम्ही, नाहीतर तुझा काय ग बाई पार्वता. दातापासनं ते केसापर्यंत सगळं खोटं. आणि ते काहीतरी फटॉक्स आणि हे करून करून ठोसून त्या थोबड्याला तर पार सुजवून ठेवला. कसं ते गाल वेडे वाकडे काहीतरी झालेत. स्वतःचा अवतार बघ. त्या मुलींना काहीतरी कमीपणा दाखवत असते बघावं तेव्हा. तुझं बघ आधी. तुला तो मिळाला ना काळ्या मण्यार, तुझ्या पोरी पण तेच करतील, कोणतरी पकडतील असाच. काय बाबा कसली आई आहे खरंच, इतकी वाईट आहे ना खरं. असं म्हणजे कसं देव देतो, कोणाला देतो, काय विचार करून देतो ते देवालाच माहिती. त्या मुलींचेच काहीतरी पापकर्म असतील गेल्या जन्मीचे म्हणून ही असली आई ह्या जन्मी मिळाली त्यांना. साधी आपली मुलगी कुठे ट्रिपला गेली आहे ते पण हिला माहिती नाही. काय ती मुलगी बोलते, ती तर लहान आहे, ती तर बोलण्यात काहीतरी बोलते, ती तर घाबरून अर्धी तर भेदरलेलीच असते. त्यांना काय कळतच नाही आपण काय बोलायचं काय नाही. ही राक्षसीण अंगावर धावून येईल, नंतर आपल्याला काहीतरी करेल. नुसती त्या बोलली ना ती काय, ती अन्नू अगरवाल सारखी कैदाशीण खलनायिका आहे आपली आई म्हणजे. म्हणून त्या तर आधी भेदरलेल्याच असतात. ते काय त्यांच्याकडनं चूक होऊ शकते, मान्य करते. पण तुला काय, तू काय, ती म्हणते तर ही पण. आणि नंतर मण्यार म्हणाला की ती ट्रान्सला नाही फर्मनीला गेलेली, तर म्हणते अरे हो हो अशी काय तू काय, तू पण काय बोलते, तुला काय माहीत नाही. अरे तिला काय माहीत नाही की ती लहान आहे, तुला माहिती नाही. स्वतःचं तिच्यावर ढकलून असली बाई आहे ही. इतकी म्हणजे इतकी वाया गेलेली आहे ना, वाह्यात आहे एक नंबरची. आणि ती फेरी पण तिला पक्क माहिती पडलंय की आपल्या आईवडिलांना जर खुश करायचं असेल, आपल्याला जर आपल्या आईवडिलांचं प्रेम हवं असेल, ती भुकेलेली आहे प्रेमासाठी. त्यासाठी ह्यांना काय करायचं का, आपले आईवडील मटेरियलिस्टिक इतके आहेत की त्यांना वस्तू आणून द्या, काही 5-50 रुपयाची वस्तू आणून दिली ना तरी पण खुश होतील आणि ॲटलिस्ट तेवढ्यापुरतं तरी आपल्याला प्रेम मिळेल. म्हणून मग ती काहीतरी त्या 4 वस्तू घेऊन आली आणि ते तिचं बरोबर, तिचं जे होता ना तो नेम बरोबर लागला. लगेच दोघे हापापलेले खुश झाले. म्हण्यार्थ त्या वेलाला पण विचारतो की तू काय आणलं आमच्यासाठी. अरे मेल्या, तू काय दिलंस तिला, तिच्या बड्डेचं गिफ्ट दे आधी. पैसे खातो नुसता गिळतो. 1.5 किलो स्ट्रॉबेरी काढल्या. यांच्या काकाने उगवल्या होत्या इतक्या पटापट स्ट्रॉबेरी. आणि यांचे अंडे, यांना तर काय म्हणजे डोक्यात घुसतच नाही, कुठून आलं, कसं काय इतक्या लवकर कसं काय झालं. आणि काय सारखं आपलं त्या झाडांना पाणी देऊन मारत असते. एकदा म्हणते धो धो पाऊस पडतोय. अरे इथे एवढं तर UAE इतकी गरमी असते, इतकं गरमी आता समर ह्याच्यामध्ये, तर तरी पण एकदा झाडाला पाणी दिलं तर 3-4 दिवस बघावं लागत नाही. तरी ते थोडंसं हे राहतंच, मॉइश्चर राहतंच त्याच्यामध्ये. जर तुझा इथे सारखा पाऊस पडतो असं वेदर आहे तर 1 दिवस ऊन पडलं की लगेचच झाडाला पाणी द्यायला लागतं तुला. लगेचच ते सुद्धा एवढं भदा ते पाईप लावून पाणी मारत असते. म्हणजे इतकी लगेच तुझी झाडं कसं काय पाणी पितात की काय, तुझ्यासारखी झाडं आहेत तुझी हपापलेली, नुसती प्यासच बुजत नाही त्या मण्यासारखी त्यांची. आणि काय बोलता येत नाही ते काय पण. आणि सुख म्हणजे काय असतं आणि काय नसतं ते तू आम्हाला नको शिकू बाई. तुझ्यासारखी अल्पसंतुष्ट बाई जिला सुख म्हणजे काय असतं, सुख हा शब्दच तिच्या डिक्शनरीत नाही, ती आता आम्हाला शिकवणार सुख म्हणजे काय असतं. म्हणूनच तिथे बोबडी वळली तुझी. सुख म्हणजे नेमकं काय असतं मंडळी, तर सुख म्हणजे हेच सुख असतं, हेच सुख आहे, नक्की हेच असतं. नक्की काय ते ठरव.
10 वेळा तुझी व्याख्या बदलते. लास्ट टाइम काहीतरी वेगळं दाखवून बोलत होती, हेच सुख असतं, अजून काय हवं. आता म्हणते हेच सुख असतं, अजून काय हवं. उद्या काहीतरी दुसरं काहीतरी दिसेल, झाड, फूल, त्याला म्हणेल हे फूल आलं, अशी फुलं येणार, हेच सुख असतं. नंतर मग काहीतरी दुसरी काहीतरी वस्तू घेतली, हेच सुख असतं. काहीतरी खायला केलं, हेच सुख असतं. अगं तुझं सुख नेव्हर एंडिंग आहे आणि ते तुला कधी आयुष्यात लाभणार नाही आहे. त्याच्यामुळे तू शोध आता. तू आम्हाला नको शिकूस. तू शोध, सुखाचा शोध तुला घेण्याची गरज आहे. आले मोठे, सुख म्हणजे नक्की काय असतं, सुख म्हणजे नक्की हे असते. आणि ते तर काय रोजमारी, त्याला कोण रडी तर रोजच रोजमारीचं काय विषय नाही मिळाला तर रोजमारी घेऊन येते आणि मग सांगत बसेल की मला ते एक्सटेन्शन गवसले, तुला माहिती आहे, तुला एक्सपोज केलं आहे आणि काय नाही ते दाखवत होतीस ना. ते असे गॅप, अजून मोठा गॅप झाला, एवढा मोठा गॅप, एवढा टकला झाला आहे, मोठा भगदाड पडलं आहे, ते एक्सटेन्शनमुळे वाचले. इथे बघा, इथे बघा, इथे बघा, आम्हाला नाही बघायचं, जा चल फुट, निकल अडेन. येड्यासारखी अशी ना, म्हणजे वेडी झाली आहे ती. म्हणजे तिला ते शारीरिक सौंदर्य सगळं, म्हणजे पैसा ह्याच्यामध्येच, म्हणजे काय धरू काय सोडू, काय कुठे काय, म्हणजे कुठे मी कुठे कमीच नाही आहे, असं काहीतरी एक वेगळंच तिला इन्फिरियरिटी झालेली आहे. आणि खूपच इन्फिरियर आहे ही बाई. आणि विचित्रसारखी म्हणजे दिसतं ती अशी वेड्यासारखी हे करते. आणि खोटारडी म्हणजे खोटारडेपणाची तर लेवलच गाठलेली आहे. ते तर काय सांगायलाच नको. ते एक्सटेन्शन्स लावते आणि वरून असे एकदम केस उडवून दाखवते. जुनं झालं ते बाबा. ते त्या चोमुडीने दाखवून मी अशी टकली आहे बघा, माझा टक्कल आहे, ती तर खरं तरी बोलते, लावते ते तरी सांगते. तू तर येडा बनव पब्लिकला. रोजमारी कॉन्टेंटच्या नावाखाली नुसती येडा बनवत असते काहीतरी दाखवून, पागलसारखी. पागल, चुप ना. म्हणजे डाएटमुळे आता मी काही बनवू शकत नाही, थोडं म्हणजे लिमिटेडच झालं. नाही तर तुम्हाला माहितीच आहे की मी खूप छान असं काय वेगवेगळं सतत बनवतच असायचे आणि खूप वेगवेगळे पदार्थ बनवायचे. आता म्हणजे थोडं म्हणजे एवढं जास्त मला बनवता येत नाही. नाहीतर पहिले मी खूप वेगवेगळं काय खूप मल्टिपल डिशेस असं काय बनवायची तू? छोला, वांगं आणि काय बटाटा हेच, आणि काळा मसाला कशात पण काळा मसाला फेकायचा. लांडगीने बनवले सांडगे, हे 3-4च पदार्थ. पालक, फिरून तेच बनवते. काय वेगवेगळं बनवायची तू? हां, तुम्हाला माहितीच राहतं. आपण हे पण बनवू शकतो, ते पण बनवू शकतो, पास्ताचे वेगवेगळे पदार्थ. म्हणजे मी जास्त करून गव्हाचाच पास्ता वापरते. असं गव्हाचा पास्ता वापरला की त्याच्यापासून आपण व्हाईट सॉस पास्ता बनवू शकतो, मग वेगवेगळे व्हेजिटेबल घालून बनवू शकतो आणि खूप हेल्दी पास्ता बनवू शकतो आणि पेल्दी पास्ता बनवू शकतो आणि पास्ता खाऊन पेलू शकतो आणि बऱ्याच गोष्टी करू शकतो. तुम्हाला तर तुम्ही बनवतात, तुम्हाला माहितीच आहे, तुम्हाला सगळं माहितीच राहतं. काय बडबडत असते झुरका मारून. गव्हाच्या पास्ताने हेल्दी पेल्दी बनवू शकतो, मग का दुसऱ्या पास्ताने नाही बनवू शकत का? गव्हाचा पास्ता आणि व्हेजिटेबल पास्ता, व्हाईट सॉस पास्ता, रेड सॉस पास्ता याचा काय संबंध? काहीतरी आपली तू पेलतेस आणि त्या लोकांना पेलतेस पागलसारखी, काय पण झुरका मारून बड 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 बड. चॉप. त्या मण्यारला कंप्लेंट करत होती, त्याला तुझ्याशी काही घेणं देणं नाही आहे, तू तुझं काम कर. म्हणते मला खूप काम असतं, माझे कामं आहेत, एका मागे कामच म्हटलं कामच लागणार, त्याचसाठी आणली आहे तुला, ते कर गपचूप. ते पण काम कर आणि काम पण कर. काम करायलाच कामदेव मण्यार इज वेटिंग फॉर यू. नको ना बोलू असं, खूप कामं आहेत. काम कर, तू कामवाली आहेस, कामवाली. आता कुठलं कसलं काम ते तू तुझ्या सोयीप्रमाणे लावून घे, पण तुला त्यासाठी आणले काम करण्यासाठी. काम राहतं आणि त्याला सांगते लोकांना उगाचच मिसअंडरस्टँडिंग करून घेतात आणि ते मला म्हणतात की तू असं दाखवते की इथे काय मिळतच नाही भारतामध्ये, आणि असे काय कॉमेंट्स असतात. तर लोक उगाचच म्हणजे काहीतरी कॉमेंट्स करत असतात. त्या मण्यारने एक नाही की 2 नाही. हां, झालं तुझं बोलून, चल. त्याने सरळ तिथून काढता पायच घेतलं. त्याला काही इंटरेस्ट नाही आहे तुझ्या बकवासमध्ये. लोक तुला काय बोलतात आणि काय कंप्लेंट करून तर काय केली. जरा काहीतरी चांगलं तरी, बरंच काय बोलतात लोक तुझ्याबद्दल. ते पण सांग ना, ते कर ना कंप्लेंट करते मोठी. तो कोण? तू घाबर त्याला, आम्ही नाही घाबरत.
गेला उडत, कोण म्हणणार असेल त्याच्या घरी मणी पडलेला नाग. आज तर लिटरली काहीच कॉन्टेंट नव्हतं. एकतर त्या माळ्याचं 2दा सांगून झालं, मग परत ते ग्रासचं मध्ये जुनाच व्हिडिओ रिपीट केला, आम्ही हे घ्यायला गेलेलो, आणि मग परत मग दरवाजा वगैरे उघडताना वगैरे दाखवत होती. दरवाजा उघडण्यामध्ये 5 मिनटं घालवली बावळडबाई. इतकं म्हणजे इतकं काही बघत बसतात लोक असं मला वाटायला लागलंय. आणि काय तर ते स्ट्रॉबेरीचा आता एक काढलंय, पिट्टा पाडलाय त्याचा नुसता वैताग. आणि कसलं ते फ्रोयो काय ते योगट आईस्क्रीम हिच्या भाषेमध्ये ते बनवलं, ते काय ते खर 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 तो गोळावाला ते काढतो ना, त्याचा बर्फाचा किस पाडतो तेव्हा जसा आवाज येतो ना तसाच. त्याच्यामध्ये क्रीम कुठेच दिसत नव्हतं. क्रीम असेल ना असं मस्त असं बेबी पिंक कलर असा मस्त असं ते एक टेक्स्चर दिसतं. आणि ते दही आणि व्यवस्थित असं क्रीम वगैरे त्याच्यामध्ये घातलं असेल तर ते एकदम तो कलरच असा मस्त असा मिल्की कलर दिसतो, जे की ह्याच्यामध्ये काही दिसतच नव्हतं. आणि ते काढत होती आणि इवन ते खात पण होते तेव्हा पण तो गोळा खाल्ल्यासारखा तो खसखसवाला आवाज येत होता. आणि त्यांना विचारते, कसं झालंय, चांगलं आहे, भारी आहे, छान झालं आहे, आवडलं, मस्त आहे ना, भारी झालं ना. अरे झालं ना, कोण काय बोलणार आहे का नाही, घाण झालंय, बकवास झालंय म्हणून, माहिती आहे ना. तरी पण परत आणि एकदा एकाने भारी आहे बोलल्यानंतर पण, एकतर भारी याच्या पुढे डिक्शनरी त्यांच्या वर्डने भारी आहे म्हटलं की संपला विषय. तरी पण मग आवडलं नाही, येड लागलं म्हणून म्हटलं भारी आहे, असं तुला कोणीतरी बोलायला पाहिजे. अगं तुझ्या डोक्यात काय उवा पडल्या का गं, पागलसारखी करत असते नुसती, काहीतरी बडबडत असते, काही राहिलं नाही आहे तरी जोर जबरदस्तीचं. म्हणजे एकीचं असं नाही आहे, ती बोंबड्या तर आहेच, ती तर फालतू एक व्हिडिओ टाकतेच आहे ती. ही पण बोचूमॉनचं पण तेच चाललंय. तिची तर आता तेवढी त्या फण्याची अवकात नाही, काय घरबीर काय नवीन घेऊन देईल म्हणून आहे त्या घरातच रेनोव्हेशन काढलंय. ती तर सासूला एवढी हे करते, नुसती चढवते सासूची, कारण फण्या तर काय करू शकणार नाही आहे, दम नाही आहे फण्यामध्ये तेवढा. मग सासूच्या म्हणण्याशिवाय पान हलत नाही, सगळं A to Z सासू सांगेल तेच, फक्त नावाला त्या घरात राहते सासू. जेव्हा कधी राहील तेव्हा यांच्यासाठी, तोपर्यंत ती सासू आहेच डोक्यावर यांच्या थैथय करणार, असंच पाहिजे. तिच्याकडे एक काय नाही, ती आपली काहीतरी कचरा कंटेंट, आपलं काहीतरी रोज डेली ब्लॉगर डेली टाकणार, कुठला रेकॉर्ड करते डोंबल्याचा आणि विकतच घ्यायला लागतोय ते करते. ही मावसाड एक भीक लागल्यासारखी आपली रोज उचकटून येते, रोज आपलं काय ना काहीतरी घिसपिटं टाकते, तेच एकदा बोलते नाही होणार काम, एकदा बोलते झालं काम. खोटारडेपणाचा नुसता, म्हणजे ह्या लोकांनी ठरवून हेच करतात हे लोक फोनाफोनी. जे बोचूने जे सांगितलं ना, बरं केलं एका अर्थी सांगितलं, एक्सपोज झाले लोक, यांचे कांड एक्सपोज झाले की हे लोक फोनाफोनी करून ठरवून लोकांना ठगवतात. समजलं मंडळी. म्हणून मी नेहमी सांगत असते, सावधान रहे, सतर्क रहे, हे DBS वालों से दूर रहे. बाकी तर आता उद्या वास्तुशांत आहे, तर त्याचं मस्त आपण शांती घालूया. जो मेरी शांती भंग करेगा उसको मैं शांती से रहने नहीं दूंगी. तर आता बघतेच मी आहे काय आणि नाही काय. तर भेटू उद्या मंडळी आजच्या पॉडकास्टमध्ये. इतकंच. सी यू टुमॉरो विथ अनदर बँग ऑन पॉडकास्ट. तोपर्यंत खा प्या, मस्त राहा आणि स्वस्थ राहा, बजाते रहो. बाय बाय, टेक केअर, सी यू टुमॉरो. मासलामा.